जर तुम्ही पण ही चूक करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. सगळेजण म्हणत असतात इन्फ्लुएन्सर्स की इन्व्हेस्ट इन ॲसेट्स नॉट इन लायबिलिटीज, म्हणजे तुमच्या मालमत्ता वाढवण्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करायला पाहिजे, ना की तुमचे कर्ज आणि EMIs वाढले पाहिजे. हे खरं आहे. म्हणून तुम्ही काय करता, तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करता, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करता, स्टॉक्समध्ये करता, क्रिप्टोमध्ये करता, अजून रिअल इस्टेट, भरपूर काही काही असेल. पण तुम्ही सर्वात मोठी एक गोष्ट विसरता की कुठे आपल्याला गुंतवणूक किंवा इन्व्हेस्टिंग करायला पाहिजे. ते म्हणजे तुम्ही स्वतः इन्व्हेस्ट इन युअर सेल्फ, म्हणजे स्वतःमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. स्वतःमध्ये म्हणजे म्हणजे काय की तुम्ही असं नाही की मी स्वतःसाठी मोबाईल घेतला, मी स्वतःसाठी गाडी घेतली म्हणजे तुमच्यात इन्व्हेस्टमेंट झाली. ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरलं पाहिजे. जसं तुम्ही काही पण म्हणजे फक्त दिसण्या शारीरिकच नाही, म्हणजे तुम्ही जिम जॉईन करा, मेडिटेशन करा, योगा करा, हे झालं शारीरिक. तुमचं तन आणि मन तंदुरुस्त राहील. पण तुम्ही एखादं स्किल सेट शिकू शकता नवीन, जे तुम्हाला करिअरसाठी खूप महत्त्वाचं राहील. म्हणजे तुम्हाला जर जॉब स्विच करायचा आहे, तुम्ही सर्च करा की कुठल्या कुठल्या गोष्टी नेसेसरी आहेत, कुठल्या कोर्सेस तुम्ही करू शकता. तर तुम्ही त्या कोर्सेसमध्ये गुंतवणूक करू शकता, इन्व्हेस्टिंग करू शकता. जर तुम्हाला एखादं साईड इन्कम पाहिजे असेल तर त्याच्या रिलेटेड तुम्हाला कुठले कोर्सेस सापडत असतील की तुम्हाला ज्या गोष्टीत आवड आहे, तुम्ही ते स्किल सेट शिका, तुम्ही त्याचे कोर्स परचेस करा, त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. तर जनरली हा रूल असतो की तुमचं जे मिळकत किंवा कमाई असते, सॅलरी असते, त्याच्यामधली 5 ते 10% यू शुड इन्व्हेस्ट इन युअर सेल्फ. स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा, स्वतःला इम्प्रूव्ह करा, शारीरिक पण बौद्धिक पण. तुमचे स्किल सेट इम्प्रूव्ह करा. त्याच्यामुळे काय होईल, तुमचा पगार आणि इन्कम पण वाढत जाईल आणि तुम्ही नेहमी निरोगी राहाल आणि लॉंग लाईफ जगसाल आणि सतत तुम्ही अचीव करत राहाल गोष्टी. आणि फायनान्शियल इंडिपेंडन्स अँड रिटायरमेंट अर्ली पण तुम्ही लवकरात लवकर अचीव करसाल जर तुम्ही या मार्गाने जासाल तर. एक महत्त्वाची गोष्ट तर आलीच, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि तुमच्यासारख्याच अशा मित्रांना आणि तुमच्या फॅमिलीला शेअर करा, म्हणजे जेणेकरून त्यांना पण याची माहिती मिळेल. जय महाराष्ट्र.